लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूजवर। येत्या 15 दिवसात भाजपमध्ये माझा प्रवेश करावा अशी विनंती मी भाजपकडे केली आहे। त्या दृष्टिकोनातून बावनकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला बोलवणं आल्यावर मी त्या स्थळी जाईल। दिल्लीला पक्ष प्रवेश व्हावा अशी इच्छा देखील एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली। एकनाथ खडसे काही कामानिमित्त अमरावतीत आले होते। यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। मी येणाऱ्या 15 दिवसामध्ये माझा प्रवेश करावा अशी विनंती पक्षाच्या वरिष्ठांकडे केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बावनकुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या संदर्भामध्ये प्रवेशाची जी प्रक्रिया आहे ती पार्टीकडनं पूर्ण झाल्यानंतर मला बोलवणं आलं मी त्या ठिकाणी मी जाईल। दिल्लीला माझा प्रवेश व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मी या 15-20 दिवसामध्ये माझा प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला लागेल असं त्यांनी म्हटलं नाही आहे। बावनकुळे साहेबांनी रोहिणी यांनी मी असा प्रवेश करावा असं म्हटलं नाही, असा प्रयत्न असावा। मी मोदीजींच्या सभेला काही जाणार नाही, मी काही अजून पक्षप्रवेश घेतलेला नाही आहे। माझा पक्षप्रवेश झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी नेत्यांच्या सभा असतील त्या ठिकाणी स्वतःहूनही मी जाईल। मी रोहिणीताईशी या संदर्भात कुठलीही चर्चा केली नाही। रोहिणीताई स्वतंत्र आहे, त्यांची फॅमिली स्वतंत्र आहे, जरी आम्ही एकत्र दिसत असलो तरी ते स्वतंत्र आहे। त्यामुळे त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे आणि ते सक्षम आहे विचार मांडण्यासाठी।